ऐक ना, चहा तरी पास. सकाळ धरून चहा नाही, पाणी नाही, काय नाही. तो चाललंय काय नेमकी? ती चहाचा उद्या चाल तिकडं. येते मी काय म्हणते, तुम्ही रात्री कोणत्या बाया संग गेलते फिरायला? कुठे गेलते कुठं? जॅकेटला काय फड द्यायची कॅम्बळा वाहनाचं ते वाला ना. कुठं कोणच्या बाया सांग गेल तुम्ही? अहो रात्री कुठे गेलते मग? कुठे गेलतो? तुला कोणी सांगितलं? तुम्ही सांगा मला पहिले कुठे गेलते. अरे इथं जळत होतो कुठे गेलतो घरी. गा बसा. त्या बागेमध्ये हिंडत नव्हती तुम्ही त्या बाया संग? कोणती बाय होती ती? कोणच्या रात्री तू बागेत आलती? कोणच्या बाया बागेत? काल रात्री तुम्ही बागेत हिंडायला नव्हते गेले का त्या बाया संग? कोणती बाय होती ती? काल रात्री मी दारू धरीत होतो. नाही हो, तुम्ही गेलते. मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी. तुला कोणी सांगितलं का? मला कसं सांगाल कोण? मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुम्हाला. डोळ्याने बघितले? हा, तुम्ही बाया संग गेलते बागेत फिरायला. सकाळी गोळी घेतली ती. कशाची? मी काही येडी बिडी काय? बीपीची. मला बीपी फिपी काही ना उग पिल्ल उपसू. मग अशी भाव चढवली कोण बोलती काही? काय व्हायचं बोलले? खरंच बोल राहिले ना. तुम्ही काल त्या बाया संग गेले नव्हते का? नाही गेलो मी. खरं बोला बरं का. बागेत गेले नव्हते फिरायला? तू मरूच नव्हतं गेलो. बरं झालं, माझं स्वप्न खरं नाही निघलं. काय? हा, काय कुठं काय? काहीच नाही म्हणले. चहा आणते करून. भांसाळी काय तू डोक्यात लागली? अहो आता काय सांगू तुम्हाला, स्वप्न पडलं मला. तुम्ही बाया मग संग तुला स्वप्न पडलं? बाया संग मी बायाला घेऊन बागेत गेलो आहे ना. वा, एकच नंबर आहे. खरंच पडलं स्वप्न. तू फक्त खाऊन पुसली. तो मेंदू बारीकच आहे अजून. ते मेंदूची वाढ व्हायसाठी काहीतरी करावं लागणार आहे. आता पण करतात काय? हा, ते मेंदूत आहे ना असा एक फटका टाकला ना जोऱ्यात का तुला लगेच असं वाढवतो. मी चहा करून आणते. तुम्हाला चहा प्यायचा आहे ना? लगेच आले. तुम्हाला थंड पाणी दिले. थंड वाटताना तर मी शांत म्हणली तू. म्हणले होते का? चहाच म्हणले होते का मी? मग ते म्हणले पाणी आण. प्रॉब्लेम आहे काय काय मला. आले हिला कसं कळालं पण मी काल रात्री बागेत गेलतो म्हणून? काहीतरी घोटाळा झालाय बरं का. पण जाऊ दे, म्हणते ना स्वप्न पडलं जळून दे तिकडं. कार दिटे काय करताय नाना? आलतो राव, जरा वैतागलोय जरा. माय बाया जरा चक्रम झाली डोक्यात. का बरं? ते अर्धी लागल्यावरच करते कम कोण अशी डोक्यात बुंगत येत नसते. म्हणजे काय गोळ्या बिळ्या चालू रात्री होत्या? बागेत गेलो, तिला कसं काय सांभाळलं समजलं काय कळलं मग नसलं. तुला म्हणली काय बागेत गेलं? ती मला म्हणली तू बागेत होती रात्री, मला स्वप्नच पडलं. हे सपन बिपन काय काय ते कोणतरी सांगितलं असेल. आपण कोणतरी सांगितलं मग ती खरी म्हणली अशी, मागू म्हणली नाही मला सपन पडलं होतं. म्हणली तू? चल मग बरं झालं, तुझ्या सोयीने झालं. मग तो तर आयुष माझ्या करून आलाय. तिची मेमरीची हँग झाली सध्या. काय गोळ्या बिळ्या काय चालू काम होत्या होतं पहिल्या? अरे ते तुला निरुपी कोणाचं? गावात बोलवलं, कोणी जाऊन फिराय. कोणी बोललं? निशा नवी. काय आला? काय माहिती आता मला काय सांगन बा म्हणून नानाला घेऊन ये म्हणून. काय आता तुझे काय काम असेल ती बाबा आता? एक तर आता संकटातून त्या सुटलं, आता परत जर गुतायचं म्हणून एखाद दिवशी गोळ. जाऊ दे, चालूच असते ते संकटाचं काय आहे. आज असतं उद्या नसतं. अरे पण ते रोज म्हणले परत दिवशी तिसरं येऊ शकतं, त्याचं काय सांगता येत? हा, अरे संकटाचं लय अवघड आहे. ती काय थोडं विचारून येते तेव्हा. हे पण एक सांग का, तिथे लफडं करून सोपं नाही राहील. का बरं? होय, बेकार कामी लफड्याचं. काय अंगलट येते काय? आमच्या लहान मेंदूच्या बायाला जर मोठा जर भास झाला ना एखाद दिवशी, तुझ्या कार्यक्रमच पीठ मला बांधूनच आहे. वा, तुला सुट्टी नाही. पण ती बा कस काय, पण त्यांना कस काय कळत? मला तर वाटतं बा याच्यात कोणतरी काहीतरी सांगत असणार. सांगायचं काय ते काय देव बिव काय कळायला तवा, म्हणजे काय बास व्हायला दोन्याला. तुझं याद मला म्हणते मला सापण पडलं होतं मला. काय नको सांग, काय नको ऐकू. हे जरा तू काहीतरी घोळ आहे मोठा. कोणतरी कळलं होतं ही नक्की. बरं चल नाही शकत जाऊ. हा चल, काय बघू काय होईन तसं. हा. तसा तू खंबीरची मार खायला एवढं काय भेटत म्हणून. मग तुला डोक्यात काय तुला बसते, मला थोडी बसायचे तवा. चल जाऊ, चल. जरा चहा पावत म्हणायचं, चांगला दुधाचा विधाचा चहा बनवा. चला. चला, आला असं ना जवळ. लय लांबला का तुम्ही? इतका लांब गाडी लावतात वैर. हे वय शिकायला आली इकडे. चाल या गावा पिवा.
काय? हरवलं का काय? त्याच्याकडे बघूच नका तुम्ही. म्हणजे हे काय आपल्याला काय शांत बस, माहितीची हेल्पट आली शांत बस तू काय काहीतरी. दिवसाबी 2-3 येड झालेत. चला आपलं दिवसाबी स्वप्न पडायला लागले, काय काय कळालंच. हो कळायचं. चल. कस काय गड्या, काय भानगडी काय ना मला काही कळाना. असं झालंय आमच्या घरात माहिती आहे तुम्हाला. आता आहे ना, आता 3 चक्र मारून गेली का तरी काढ. अजून एकदा मजा बघायची का तुम्हाला? थिटे आम्ही आता घरात जातो. बर ती घराकडे गेली ना, आम्ही घरात जाऊन बसतो आणि चेर तुम्ही या पाठीमागून. नाना कुठे फक्त तिला विचारायची, ती म्हणून गावात गेले. मग याच्यावर आपल्याला खरं कळण का हिचा शॉक बसला. नेमकं काय भानगडी? चला बरं. हा मग नियोजन करू. चला चल घरात. चला चला. जा तुम्ही पुढे. चांगलं सोय नाही आले याची आता. बरोबर कार्यक्रम आहे. वहिनी काय होय हो भाऊजी. काय झालं वहिनी? काल नगरला गेलते काय? नाही का हो? गेलते ना, काय खोटं बोलता का? मी साड्या मागणार आहे का? तुम्ही आणलेल्या साड्या, एवढ्या भारी भारीतल्या साड्या आणल्या, केवढ्या केवढ्या आणल्या? पण मी नगरलाच गेलो नाही तर साड्याचा विषय येतो कुठं? लागले का नाही खोटं बोलायला माझ्या संग? लागले का नाही? तुमचं जर खोटं म्हणून मला काय फायदा आहे? बाई, माझ्या संग जे नाही ते खोटच बोलत आहे का म्हणून काय नाही एवढ्यात. आणि आता तुम्हाला मसले साड्या आहेत त्यांना, कस काय? आणि ते तुमचं नाव नाही गेलं होता गोव्याला? महानवरा गोव्याला गेला? हा का मी तर पाणी दिलं सकाळी. का गेले? सकाळीच. पाणी दिल्याच नंतर गेले. काय 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 नाही. बरं येते मी भाऊजी. तुम्हाला नाही नेलं गोव्याला? नाही, मीच म्हणलं त्यांना मला नाही यायचं म्हणून. बरं जाते मी. तुम्हीच नाही गेले होय? हा ना, ते मला काय होतं, जरा एवढं सण नाही होत, ऊन बिन आणि लई लांबचा प्रवास सण नाही होत ना. आणि तुम्हाला कोण म्हणलं मी नगरला गेलो काल? नाही, मी तुम्हाला बघितलं होतं ना. पहिलं आणि तुम्ही गेला नगरला गेलत्या? नाही, तुम्हाला जाताना बघितलं होतं ना. अहो, मी गावातच होतो, तुम्ही नगरला गेला म्हणजे काय तुमची डोका परिणाम झाला ना? असं काय करताय? खरंच काय प्रॉब्लेम झाला काय काय मला? काय काही नाही. येते भाऊजी मी. येतात चहा प्यायला? नाही नको नको चहा नको नको का? नको नको जा तुम्ही बरं घरी. जाते मग मी. हा हा हा. आल्या बाईच्या डोक्यावर परिणाम झाला काय? मनातली मनात बरळली ती बी, एकटी बोलती काही बी. नको चाल म्हणते नगरला गेलंय. जाऊ ना मग. काय करायचं आपल्याला? काय प्रॉब्लेम आहे बाबा आपल्याला, तर कळलं झालं. काय झालं असं? स्वप्नात बघते काय मी, काय बोलायला जाईन तो व्हायचा घाटा. दिवसा बी स्वप्न बघायला लागले काय मी. नाही, स्वप्न होत. काहीतरी झालंय मला बरं का. पण मला आता कसं सांगू माझ्या नवऱ्याला? ते गोव्याला गेलेत, कशाला घरात येते ते? काय झालं असं बरं? मला गोव्याला का गेले मला कसं काय कळालं नाही. होय वहिनी. हा ना कुठे गेले? नाना गोव्याला गेला. गोव्याला गेले? तुम्ही माझ्या स्वप्नात कसं काय आले बाई? आणि कोण सांगितलं तुम्हाला यायला? म्हणजे काय उद्या वाढ ना? पानाचा कळसच झाला बाई. कुणी येते स्वप्नात? अहो ना चेअरमन आलं, आज हे आलंय. काय बाई, कुठून कुठून येतात काय? ना कुठे गेले? गोव्याला गेलाय. चांगलं बरोबर गोळ दिसतोय घड्या सगळं. काय बाई, कसं काय? गोळ्या टायमाला घेता काय? कसल्या गोळ्या? नाही होय. आणि केव्हा गेला नाना? ते सकाळी गेलेत. स्वप्न आहे का काय तेच कळा ना आता. कसं करून घेऊ? स्वप्न आहे का काय? स्वप्नच असं. मला वाटतं केस निमी अर्धी कामातून गेले म्हणून दिसते. नाना घरात नाही वय? नाही, तुम्ही स्वप्नात कशाला आले असताना? पण मी म्हणते काय पंचायतपणा करायची गरज आहे का? तुमच्या बायकोच्या स्वप्नात जाणं, इकडे कुठं दुसऱ्याच्या बायांच्या स्वप्नात येऊ राहिले? म्हणजे काय मग सपन आहे काय? अहो एवढ्या दिवसात स्वप्न पडायला लागलेत. लई जा बरं तुम्ही तुमच्या बायकोच्या स्वप्नात, इकडे नका येऊ माझ्या स्वप्नात. मूर्खाचा कळत दिसतोय. नाना इथे यायचं कोटाणार बरं उद्या घेऊ आता यो. याचा विषय क्लोज झाला. बस इथं. अरे सपन आहे का काय आहे? बघितलं का अशी कंडिशन? अरे काय भानगड झाली नेमकी? मला वाटतं काहीतरी घरात कस काय कोणीच नाही गाड्या. ही मला वाटतं तू दवाखाने नियोजन कर.
अरे माणसं जवळून अरे यायला बरं आहे ना, उलट नाही कळत ती अडे मासाडाला कळून तरी काय उपयोगाचं आहे? कळून आता ती हिला घरात आणता आलं असतं का आपल्याला? तो या वाफ्यातच पाणी तर आले दिसतंय. मग काय डोकं लावायचे? राहू दे उलट चांगलं आज चाललंय, काही चलन येडं द्यायचं. व्हायना जस हा झालंच आहे ती. काय का सपान सपान करीन. ती थोड्या दिवसात फारच पागल होत असतं आता. मग तर तुझा कार्यक्रमच भारी झाला. चला ना, मेंदू कामातून गेला आता. हरवल्यावर दिसते काहीतरी. हरवलं नाही. नाही याच्या सोयीला आलंय ती सगळं. तुमच्या दोघांचे बरं चाललंय आता. हा एकदम ओके. रोज भांडण्यापेक्षा बरं आहे ना. बरं आपल्या जवळ बसली तरी टेन्शन नाही का? हा काय घेणं नाही देणं नाही. काय घेणं नाही देणं. सपान जिंदाबाद. बाकीचं काय घेणं देणं नाही. काय माहित, नाटक तर नसेल ना करत. नाटक हे अशी नाटकं करीत असते माणूस. मला तिचा अजिबात भरोसा नाही. ते कुठं पाय बी लांबून देते. मागे एकदा ते असं येड्या सॉंग घेतलं होतं, मला पर पेडगावला नेलं, त्याच्यामुळे मला तिची गॅरंटी नाही. पण डॉक्टर म्हणला तिला झटके येतील मधून मधून. आपण ह्या झटक्याचं काय करतो पण आता? आता तो तिच्या अंगावर पाय दिले मुंबईतलं. म्हणजे कसली सोय झाली लोक जबरदस्त. बरं नाही म्हणा पा घरात कोण नाही, कसं काय मला स्वप्न पडलं असं? आणि हे तर गोव्याला गेलंय. घेकच का कोणी सांगितलं कोणाला माहिती? काय आता मग नाही गोव्याला होई. हा आपण गेलो कोणी सांगितलं? काय माहिती बाबा आता. कुणाच तरी गाठीपिटी झाली काय म्हणा गोव्याची. चेअरमनने भेटलं तर बाबा. अरे हा त्यांनी सांगितलं असं बहुतेक बरं का. चेअरमनने सांगितलं हा 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 दुसरं नाही सांगणार कोणी. त्याचीच गाठ पडली असेल कारण आपल्याला त्यांनीच पाहिलं होतं. आयला मला वाटतं दवाखान्यात न्यावं येईल. चला गोवा कॅन्सल करू. काय मला होईल? वाटतं तीच केलेलं जर परवडलं. काय करता काय कुठं वाढा. इकडे आहे ना इकडे कसं होतं. चेअरमन काय गाडी ना रे? हा आहे ना. लाव बरं फोन. चेअरमन इथंच असं. तो येऊनच लाव बरं. एखादा चोरटा घरात मला तर म्हणला घेऊन देतो. नाही स्वप्न पाहिजे. हॅलो चेअरमन. हा चेअरमन कुठे येत? इकडे आहे बरं. आता ना बघितलंय. हो गाडी आहे ना तुमच्याकडे मोठी? आयला मला असं वाटतं आमचं जरा वेगळंच झालंय. दवाखान्यात मला न्यावं असं लागलं. वाटतं दवाखान्यात घेऊन जावं हिला. आईला ते वहिनी मला भेटले होते तुला भेटली होती का? सांगितलं काय गोव्याला गेलो आहे म्हणून? हा तुला कोणी उद्योग सांग जाण तसं काय कळत नाही तिला. तसं काही विषय नाही. आता इथं माणसं बसल्यात. तिला इथं माणसं बसलेत ना बरं का. तिच्या डोक्यात काय गणित आहे? इथं कोणीच नाही, मी एकटीची. मला म्हणलं तुम्ही काल नगरलाच गेली. नगरलाच गेली. मी म्हणलं नाही वहिनी मी इथंच होतो. नाही तुम्ही नगरलाच गेले. साड्या नाही गेली. काय असं काय होई काय काय उद्योग वाढलाय नेमका. एक काम करा नका उद्योग वाढू जास्त. चला घ्या. दवाखान्यात घ्या. जीव जाईल माझा. जगायचं. अय, वैशे. अय, काय करते? दवाखान्यात जायचंय. तुम्हाला म्हणले ना मी सपनात नाका येत जाऊ सारखं सारखं. सपनात जातो तुम्हाला काय काम म्हणजे आहे नाही ते. आणि एवढे माणसं घेऊन येता का? हा एकटा जायचं ना. आणि ती बी जिवंत येतात काय स्वप्नात? मग काय मरून येतात काय? हा नाही मला वाटलं का काय असं. बरं चला डॉक्टरकडे जायचं आपल्याला. डॉक्टरकडे काय जायचंय? मग ते स्वप्न पडत ना तुला. मग स्वप्नातच आलेत ना तुम्ही आता माझ्याकडं. आईला बरा होते की बाई. आता स्वप्नात कुठं डॉक्टर बघायचा? तुमची का अक्कल गेली का? कोण इज्जत घालता तुम्ही माणसांमध्ये? स्वप्नात कुठं डॉक्टर बघत असतात का? नाही खरं आणू ना. मग आता आम्ही इथं नाही तर काय? तुम्ही गोव्याला गेला गोव्याला गेलेत का नाही तुम्ही? आता तिकडून इकडं तुमचा एवढा कसा जीव आहे मायात. तिकडून इकडं काय आले तुम्ही स्वप्नात? जेवाय नव्हतं तिथं. नाही ती प्रेम होतो गेलेलं राहणार ना. मला माहित आहे माझ्यातलं जीव त्यांचा. हा. आता तुम्ही का गोव्याला गेले? मी इथंच होतो मला घेऊन आला ना. हा का? गोव्याला गेले मीच सांगितलं होतं. ज्यांना कशाला आणलं तुम्ही? तुम्हाला अक्कल नाही का? एकटंच तुमचा जायचं जीव आता तुम्ही. मायात मला माहिती आता नाही. अखिलच टी लागलाय आपल्या आता. मला तर आत्महत्याच एक करू. काम करणार ना. इधर गाप कुणी तेव्हा तिकडं नेमकं काय भानगडी. ती बाई घेऊन आल्या. शिवाय कोणी पण ती बाया माणूस. तुमच्या सारखं सगळं सारखं मी सगळं येते तुमच्या. मी म्हणलं ना बागेत पण हीच बाया होती. हा मग तीच आहे बरोबर आहे. तिलाच घेऊन गोव्याला गेलती. गेलते गोव्यात दोघं संघच आहेत. सांगायचे तुला मी ड्रायव्हर आहे. काहीतरी गेम आहे चेष्टा नका करू. आपलं इथून निष्ठायचं बघा. हम्म. लय हुशार झाले आपल्या अंगलेट याचा विषय. हा नाही नाही चला. परत काय होतं गाडी कुंकड गेली काय झालं नसतं आणि उद्योग नको वाढा. कुठे गेली गाडी? मला गाडी चालवावं लागत तिला. हा ना? उठ. हा? उठ. मला नाही स्वप्न बिप्न नाही पडलं. एवढी येडी दिसले का तुला? मी काय येड्या गावून आले काय? उठ लवकर. अयो काय ना.
इथं मस्त कार्यक्रम दिसतोय उठ का गे दुसऱ्याचं घर नाही भेटलं काय इकडं माझ्या घरी आली ना मी गाडी लावतो रे व्यवस्थित. उठ मी पण चालली इथे ये इथे ये लवकर काय काय स्वप्न पडतंय काय मला काय होतंय मला स्वप्न पडतंय येडी दिसले का येडी हा मी बघत होते तुझे काय रंग आहे काय ढंग आहे शर्मान इकडून या तुम्ही सांगितलं ना मला ज्या गोष्टी करायला या माणसाने मला गोष्टी करायला लावल्या नाही तर मला काय माहिती झालं असतं बाड खाऊ थोडीफार लाज वाटू दे. ह्या बिचाऱ्याने मला साथ दिली जरा सोडून दे ना म्हातार पण झालं ना कवर उद्योग आहे. हा बागेत काय हिंडतो गोव्याला काय फिरतो लाज वाटाय नाही नाही या माणसाने मला विचारलं होतं प्रपोज केला होता मी नाही म्हणले म्हणून ह्यानी त्यांनी प्रपोज केलता यांनी प्रपोज केलता का मग जेव्हा मी त्याच्यात सामील आहे ह्या दोघांनी मला मदत केली नसती तुम्ही दोघं मला सापडले असते काही काही संसार मोडला असता ना वहिनीचा. काय ग लाज नाही वाटत का तुला माणूस आहे हा अरे मी म्हणलं ना आपलं सरच खातं आपलं खाल्लं आणि आपल्या टंगडीवर गेले नाही काय काय केलं थंडी बरोबर म्हणतात काय याला? काय केलं हा मी एक संसार अरे वाचवलाय. साडी क्या तुला लाज नाही वाटत घरी बायको आहे संसार आहे एवढा म्हणतात बायाच्या मागं पळतो काय या संसारा पायी देव आठवत नाही एवढी मोठी देवी होती रे तुझ्या पुढं तुला कळालं नाही कवर सांगू शेवट मला ह्यो कार्यक्रम वाढावा लागला. स्वप्न पडायला मी काही मला येडी तरी बिचारी शंका काय? येतच होते हे वेगळंच काहीतरी खूप भांडे येडी दिसते मी स्वप्न पडायला चेअरमन म्हणला या सोन्यासारख्या लेकराचं वाटून होईन रे तू कुठतरी आदब. बस मांडीव बस त्याच्या मांडीव बस बसले नाही नाही बस मांडीव बस त्याच्या हातात तेवढंच राहिलंय मांडीव बसायची लवकर काढून देते बाहेर नाही का टांगण्यात ठेवणार नाही लवकर काढते बाहेर घराच्या बाहेर लवकर काढ चालली ना ती जणशी निघ जाऊ का बाई नाही का राहायला आली काय मुक्का घेऊन हा थोड्या वेळ जातो का नाही टांगड्या राहतात का जायला बघ ना तिच्या का आता टांगड्या राहतात का बघ ना बरोबर जाते काय टाटा बिटा करून जा काय आलं करा दुसऱ्याची वाटोळी. पुढे काय झालंय ना ना अरे लगा अरे. इकडे सोडून द्या डोळ्यात लय जात नाही पार मला दवाखान्यात नेतो मला हा कुठून नेतो मला पार येड्यात काढलं त्या वहिनीला पार कुठं नेतो मला कुठं नेतो मला ऍडमिट करतो का गाडी चालू करू का कुठं नेतो दवाखान्यात नेतो हा दवाखान्यात नेतो नाच सोडली काय डांगरिया बका बका 4-5 इंजेक्शन सोडायला लावली असती त्याने येड्याची. मला मारून टाकला असं यांनी मग? गरज आहे असं असतं का कुठं हा? आय बायच्या लेकर सरच देतो सांगू तुम्हाला हा. थांब काय सांगणार आहे काय सांगणार आहे बाहेर येऊ 50 नका. गाड्या काय सांगितलं करतो काय? नको उद्योग वाढू नको उद्योग वाढू त्या तू वय आहे दवाखान्यात का साथ दिली ना तर मला तो असं पिता उघडं पडलं अरे, नसतं तुझ्या वालं. तो सोडून द्या झाला पहिला विषय झाला ते आता काय म्हातारपणी काय असली चाळी करायची गरज आहे खांगरिया लाज वाटा ना तुला पर डापणे झाला ना हा म्हण आलो शरण तुला भगवंता बस बाजूने, मग टाकलं. त्याला मन म्हणले म्हणजे तुमची बाजू धरून आम्हालाच ठोका. हा याच्यात लाख आयुष्य गेलं आतापर्यंत 5-50 लफडे केली याच्यात हाय लगेच मी गार होती हाय का नाही 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 अजिबात नाही व्हायचं. काय कारण आहे गार व्हायचं तुम्ही निघा मी आता आहे बोलते, ना, नाही, नाही, वहिनी, मला काय वहिनी. करायचं. मग संपलं काय वहिनी आता काय करा आयला काय थोडी फारला तरी वाटाय पाहिजे एखादं म्हणलं असतं चहा पिऊन जा नाही चहा नंतर 5 माणूस की बिनुस की आहे का नाही. आता चिया काय गोड लागणार आहे का आपल्याला बी ए कोण पिजत बरी 90-20 होती तर आता तो बी घोड लावीन ती बी आता- लावीन आता आणि मूत तुमचा झाला पाहिजे. फायदा. आता तुला मूत पाहिजे टेन्शन घेऊ नका रोज संध्याकाळी मला काय 90 पैसे न्यायला आलं, मग तर अजिबात नाही आहे. ये जा. आहे ना गाडी चालू केली ना टक्कुनी गाडी बसायची मी काय हा लगेच तुला आहे ना मागं. तुला बाईला असा तुला बाळून ठेवीते ना तू बी मला ध्यानात ठेवशील काय बायको भेटली आपल्याला बी हा तू फक्त घरच्या बाहेर निघून बघ आणि बरं का वहिनी एक काम करा मला आहे ना उद्यापासून 90 पैसे नाही दोन्ही आणते मला गावात निघा तेवढं निघा, बघा निघायचं तुम्हाला, नाही हा पैसे बघा मी दादा येतो